जी. कुलकर्णी यांच्या डोह काळीमा या कथासंग्रहातून वस्त्र नावाची कथा. एखाद्या कसर लागलेल्या वस्त्रावर वेड्यावाकड्या आकृती दिसाव्यात त्याप्रमाणे त्या माळरानावर हॉस्पिटलच्या इमारती दिसत. छोटे वीजभर स्टेशन, त्या भोवताली असलेली 7-8 ठिगळजोड दुकाने आणि 2 हॉटेले मागे टाकली की मग वडारांच्या 10-15 झोपड्या लागत आणि तो कोपरा ओलांडला की रस्ता हॉस्पिटलकडे वळे. आता बाजूला मोकळी शेते होती, पण काही वेळा त्यात जोंधळा दिसे, तंबाखूची फताडी पाने दिसत, भुईमुगाचे वेल दिसत. हॉस्पिटलचा मुख्य भाग रविवारी बुधवारी गजबजलेला असे, कारण त्या दिवशी बाहेरून पुष्कळ लोक येत. देवदारी फळांच्या खोक्यासारख्या दिसणाऱ्या टांग्यांना कमाई होई. त्या ठिकाणी काहीच खायला मिळत नसल्याने बोटभर अशक्त गर्भासारखी दिसणारी केळी देखील खपत. शिकाऊ नर्स व्हरांड्यात बसलेल्या लोकांसमोर उगाच काम नसता पांढरे कपडे घालून मिरवत आणि 1-2 तासात आपले युनिफॉर्म कातड्यासारखे मळकट करून टाकणारे वॉर्डबॉय तोंड वेंगाडत सगळ्यांपुढे नियमाविरुद्ध हात पसरत. पण रविवार काय बुधवार काय, क्षयी रोगांचे जे वॉर्ड दूर अंतरावर होते तेथपर्यंत ही गडबड येऊन पोचत नसे. तेथील रोगी संध्याकाळी वरांड्यात येऊन बसत, फार तर तेथील नवस्या मारुतीपर्यंत फिरून येत. कुणाचे पत्र आले का पाहत. पत्र कुणाचेही असो, ते सार्वजनिक होत असे, पण पोस्टाची वेळ संपली की त्या तेथल्या आयुष्यातील उसणच संपे. अर्ध्या हातांच्या लांब जगा घालणारे, सदा चिडल्याप्रमाणे दिसणारे अय्यर डॉक्टर 6 वाजता बाजूलाच असलेल्या क्वार्टर्समध्ये जात आणि स्वतःच एक रोगी असल्याप्रमाणे आरामखुर्चीत बसून शून्यपणे पडून राहत. वरांड्यात पिवळा दिवा लागला की एका दिवसाला गाठ बसली. 8:30ला जेवणाची हातगाडी येई. मग आत थोडा वेळ ताटे वाजत तक्रारींना ऊत येई. कोणीतरी रागाने आमटी बाहेर फेके, कानडी वाडी पी, गुरगुरत उर्मटपणे बोले आणि मग 25-26 खाटांवर निरनिराळ्या वयांच्या बायका हताशपणे पडल्या की सारे शांत होत असे. पण थोड्या वेळाने कोल्ह्यांचे ओरडणे सुरू होत असे. इमारतीवर बसून घडल ओरडणाऱ्या घुबडांचे गुदकार तर इतके परिचित झाले होते की ते कोणाच्या ध्यानातही येत नसत. मग वडारांची कुत्री इकडे येत. येथील आजूबाजूची कुत्री वचावचा ओरडत. दर रात्री 3दा हॉस्पिटलजवळील रुळाने जाणाऱ्या आजूबाजूची कुत्री वचावचा ओरडत. दर रात्री 3दा हॉस्पिटलजवळील रुळाने जाणाऱ्या आगगाडीची शीळ लाल तारेप्रमाणे त्या वचवचीतून ओल्यासारखी लांब सरकून संपे आणि क्षणभर वॉर्डातील झोप चाळवे. बस हेच. महिनानुमहिने काही जणींच्या बाबतीत, वर्षानुवर्ष, मिस डिसोजाच्या बाबतीत तर तिने मोजली नाहीत इतकी वर्ष. आता सूर्य कल्ला होता. सातव्याने नुकतीच फरशी पुसली होती व अवघडलेली कंबर दाबत ती निघून गेली होती. वरांडा फिकट पिवळसर क्षयी प्रकाशाने ओलसर दिसत होता. मिस डिसोजा एका खांबाला टेकून विमनस्पणे उभी होती. मधून मानेवर बोटे फिरवत ती आपले केस उगाचच पसरवल्यासारखे करत होती. ती तिची एक लकब होती. जणू त्या मानेला स्पर्श केल्याखेरीज आपण जिवंत आहोत याची तिला खात्री वाटत नसे. तिला अद्याप
पुष्कळच कामे उरकायची होती. मग कुठे 2-4 तास मोकळे मिळाले असते. पण आज सारा दिवसच मिस डिसोजाचे मन कामाला लागले नव्हते. दर थोड्या वेळाने शांता पैचे नाव नायट्याप्रमाणे उमटत होते. ही शांता पै कोण, कशी आहे याची तिला बिलकुल कल्पना नव्हती. पण वॉर्ड सुपरवायझर या जागेसाठी नव्या CMOने अर्ज मागितले होते आणि त्यातून या शांतापैची निवड झाली होती हे 7व्यापर्यंत सगळ्यांना माहीत होते. पण काहींनी भाबडेपणाने, काहींनी कुत्सितपणे आता तिचे पुढे काय असे विचारले होते. दरवेळी मिस डिसोजाने तिकडे दुर्लक्ष केले होते, हसण्यावर नेले होते. 1-2दा खोट्या धैर्याने सांगितले होते, अजून तरी ती शांतापै की शांता पैसा कुणी आली नाही ना. मग उद्याची चिंता आजच कशाला. पण आज मात्र ती चिंता तिलाच भेडसावू लागली होती व ती खांबाला खिळून टाकल्याप्रमाणे उभी होती. वॉर्डमधील खोलीत बसली असता कंटाळवाणा वेळ घालवण्यासाठी ती लोकरीचे विणकाम करी. पण आज तिने ते देखील झग्याच्या मोठ्या खिशात तसेच ठेवून दिले होते. नाहीतर स्कार्फ, पायमोजे, स्वेटर काही ना काही टाक्याने जन्माला येत असे. सुया लयबद्ध रीतीने बिनतक्रार झगझगीत चालू राहिल्या की तिचा जीव विरंगुळ्यासारखा होई. रात्रपाळीचे उदास लांब तास धागा संपून जात असल्याप्रमाणे वाटत. पण एखादे वस्त्र विणून झाले की मात्र त्याचा उपयोग काय, ते कोणाला द्यायचे हा तिच्या पुढे प्रश्न पडे. तशी ती एकटीच होती. एकदा भावाच्या बायकोने तिचे कपडे गोळा करून रस्त्यावर फेकून दिले तेव्हा जी ती बाहेर पडली तेव्हापासून 15 वर्षे तिने या घराकडे पाठ वळवली होती. आता हा वॉर्ड, तेथे काम करणारे वॉर्ड बॉय, येथे कुडत झिजत राहिलेल्या 2 पौंड वजन वाढताच हर्ष धुंद होणाऱ्या बायका, हाच गोतावळा होऊन राहिला होता. तिने पायमोजांच्या 2 जोड्या 7व्याला दिल्या होत्या. एक स्वेटर तिने अय्यर डॉक्टरला दिला होता. पण लगेच अर्ध्या तासात त्यांची दुर्वाईसारखी दिसणारी बायको वस्कन अंगावर आली होती व चुरगाळलेले स्वेटर तिने सगळ्यांसमोर मिस डिसोजाच्या तोंडावर फेकले होते. दामले डॉक्टरने मात्र वास्तविक त्याला डॉक्टर म्हणायला तसली पदवी नव्हती, काही नव्हती. तिने दिलेला स्कार्फ घेतला होता, त्याच्या विणीची खूप स्तुती केली होती. पण तो वापरताना मात्र फारसा दिसत नसे. पण आज प्रयत्न करूनही तिचे विणकामात लक्ष लागेना. शांतापैमुळे टाके चुकले, 2दा लोकर तुटली व आता लोकरीचा गुंडा खिशात ठेवून ती हताशपणे उभी होती. आज समोर 3 अजस्त्र अस्ताव्यस्त इमारती उभ्या होत्या. थोड्या अंतरावर 3-4 बंगले उठले होते. समोर बाग होती. तिच्या विहिरीतील पंप वेदनेने ठसठसत असल्याप्रमाणे आताही चालू होता. आता 250-300 माणसे या माळरानावर राहत होती. पण मिस डिसोजा येथे प्रथम आली तेव्हा येथील रखरखत्या उन्हात 2 छोट्या इमारतीखेरीज काही नव्हते. रोग्यांच्या जेवणापासून डॉक्टरांच्या खोलीत साबणाची वडी आहे की नाही येथपर्यंत तिला सारे पाहावे लागे. डॉक्टर घरी गेले की या छोट्या होमची सारी जबाबदारी तिच्यावर पडे. कित्येकदा तर आडरात्री ती दचकून जागी होत असे व कोल्हेकुईच्या जंजाळ अंधारात ती एखाद्या नवख्या बाईकडे जाऊन धीर देत असे. जरूर लागल्यास चहा कॉफी करी. त्यावेळी ज्याच्या त्याच्या तोंडी मिस डिसोजाला सांग असे घोळत असे. दमून गेलेल्या अंगाने ती अंथरुणावर पडली की तिला कृतार्थ वाटे. भावाच्या बायकोशी देखणी
तसे रूप आपणाला हवे होते. भावाच्या बायकोसारखे केलेल्या देखणे तसे रूप आपणाला हवे होते. भावाच्या बायकोशी केलेल्या ईर्षेचे सार्थक वाटे. पण आता तिला वाटले, आता ते दिवस गेले. हा माळ आता इमारती, पैसा यांनी तालेवार झाला आहे. आता येथे रोगी मोटारीतून येत त्यांच्यासाठी कुणी फळांच्या करंड्या पाठवत. एक्सप्रेस मेल गाड्यांनाही आता येथे थांबावे लागू लागले. सरकार मान्यता मिळाली. 2 पैशाची विडी मिळायची नाही. त्या ठिकाणी 11 दुकाने झाली. पण हळूहळू मिस डिसोजा मात्र मागे सरली. तिला आता मोठ्या हॉस्पिटलमध्ये कुणी विचारत नव्हते. डोक्यावर ताठ पांढऱ्या कापडांच्या फण्या घेणाऱ्या, दंडावर घड्याळ बांधणाऱ्या शिकल्या सवरलेल्या नर्स आल्या आणि तिला या आडबाजूला यावे लागले. तिला कसलीच डिग्री नव्हती. तिला जे येत होते ते तिने इथेच टक्के टोणपे खाऊन शिकून घेतले होते. पण तिला दामले डॉक्टरपेक्षा जास्त चांगल्या तऱ्हेने इंजेक्शने देता येत. ती एक्सरे फोटो देखील घेऊ शके व रक्तदाबाचा आराखडा तिला तयार करता येत असे. परंतु अमेरिकन डिग्री घेतलेला नवा CMO आला. गळ्यात स्टेथोस्कोप, पायात मखमली बूट घालून त्याने तपासणी केली. पण ही अशिक्षित बाई सुपरवायझर आहे असे म्हणताच त्याला धक्काच बसला. त्याने अविश्वासाने ठेंगण्या गोऱ्या पण ओठावर लव असलेल्या ओबडधोबड मिस डिसोजांकडे पाहिले व तो अय्यर डॉक्टरांना काहीतरी चिडून म्हणाला. 2-4 दिवसात वर्तमानपत्रात जाहिरात आली. 17 जणी कागदांची भेंडोळी घेऊन मुलाखतीसाठी आल्या. त्यात शांताबाईची निवड झाली व मिस डिसोजाच्या पायांखालची जमीनच हादरली. तिने एक निश्वास सोडला. आता इतक्या वर्षांनंतर येथे हाडे हलवून आयुष्याचे वस्त्र विणले ते टाकून दुसऱ्या विणीचे, नव्या आकृतीचे दुसरे वस्त्र पुन्हा सुरू करायचे. कुठे कसे आपले कपडे रस्त्यावर फेकलेले पाहताच तिने ते गोळा केले व वाहना घेण्यासाठी देखील त्या घरात पाऊल न टाकता तिने अनवाणीच तापलेल्या रस्त्यावरून स्टेशन गाठले होते. पण त्यावेळी पाठ ताठ होती आणि अंगावरील मांस लोखंडाचे होते. आता ते सारे पिंजून कातून त्याचे वस्त्र केले व निवारासाठी अंगावर घेतले आणि आता ते टाकून जायचे ते कुठे. आता तिलाच तो विषय नकोसा वाटू लागला. आता फरशी सुकली होती आणि ऊनही सुकले होते. अय्यर डॉक्टर घरी परतत होते. ते जवळून जाताना देखील आपल्याकडे मान वर करून पाहणार नाहीत याची तिला खात्री होती. कारण हा माणूस नेहमी स्वतःशी हरवलेला असे. अय्यर जवळ आले पण ते कधी नाही ते थबकले. त्यांनी किंचित व्याकुळ डोळ्यांनी तिच्याकडे पाहिले व सांगावे नाही याचा क्षणभर विचार करू लागले. ती शांताबाई, ते चाचरत म्हणाले. जरा वेळ मिस डिसोजाचे हृदय कलकलले. मनात आशा फोफावली. शांताबाई येणार नाही. तिला दुसरीकडे नोकरी मिळाली. तसली नेमणूक करण्याचेच रद्द झाले. तिच्या मनात हजारो प्रश्नांचे कोंब उगवले. ती येणार होती 2 आठवड्यांनी, पण आता ती उद्याच येणार आहे. संध्याकाळी, परवा सकाळी चार्ज द्यावा लागेल तुला. हे सारे सांगायचेही जीवावर आल्याप्रमाणे अय्यरने मान खाली घातली व ते निघाले. मिस डिसोजाचे मन एकदम सैलावले व फार वेळ थंडीत उभे राहिल्याप्रमाणे अंग बाहेरून बधीर झाले. म्हणजे आता एका दृष्टीने बरेच झाले. आता भोळ्या खोट्या आशेचा देखील निवारा उरला नाही. मागे भावाच्या घरातून बाहेर पडल्यावरही स्टेशनवर तिकीट घेताना तिचे मन असेच निर्जीव पोकळ झाले होते. घराकडे जात असलेल्या अय्यर डॉक्टरांकडे
पाहत ती खुळ्यासारखी उभी राहिली. तिला वाटले हा माणूसही असाच आपल्यासारखा टाकून दिलेला आहे. त्याच्या हातोप्यातून दिसणारे अर्धे हात अशक्त शिरांनी टचटचलेले हताश वाटत. बंगळूरसारख्या दूर गावाहून तो येथे आला. रात्रंदिवस तो राबला. अनेकदा तर त्याने स्वतः बेडपॅन धरायलाही कमीपणा मानला नाही. पण येथे त्याला मिस डिसोजापेक्षा काही जास्त स्थान नव्हते. त्याच्या ऑफिसला मोठ्या खिडक्या होत्या. नंतर 2 मोठ्या इमारती उठल्या, पण त्या खिडक्यांना काही दारे तावदाने आली नाहीत. त्यांच्या घरच्या न्हाणीघराला दरवाजा लागला नाही. माळरानावरून वेड्यासारखा येणारा वारा ऑफिसमध्ये शिरला की कागद वावटळीप्रमाणे उडत एक्सरे फोटोची पाकिटे दिवसातून 4-6दा तरी खाली कोसळत. शेवटी कंटाळून त्यांनी शेजारच्या गावातून ₹6.25 2 पेपरवेट आणले आणि स्वतःच्या खर्चाने दरवाजा लावून घ्यायला सुतार लावला. पण हे CMOला समजताच त्याने सुताराला हाकलून लावले व साऱ्या लोकांसमोर तो अय्यरना टाकून बोलला आणि त्यांच्या पगारातून पेपरवेटचे पैसे कापून घेतले. त्यांची म्हातारी आई मोठ्या हॉस्पिटलमध्ये अर्धांगाने अंथरुणाला खिळून होती. ते दररोज सकाळी तिकडे जात कसले तरी पुस्तक अर्धा तास वाचून दाखवत. काम झाले की वरांड्यात आरामखुर्ची टाकून शून्यपणे बसत. 4 वर्षापूर्वी त्यांनी लग्न केले. ते त्यांना शिक्षणासाठी पैसा देणाऱ्या माणसाच्या मुलीशी रेशमी वस्त्रे नेसणारी एक कुर्रेबाज बाई त्या घरात आली. येथे सिनेमा असेल, क्लब असेल, बॅडमिंटन खेळायला मिळेल, हाताखाली 5-10 नोकर असतील अशी तिची समजूत होती. पण हे वैराण जीवन पाहून 5व्याच दिवशी ती वरांड्यात मोठमोठ्याने रडत बसली व संतापाने तिने घरातील एक कपबशी अंगणात फोडून टाकली. ती आता बाहेर क्वचितच दिसे. त्यांच्या झोपायच्याही खोल्या वेगळ्याच होत्या व ती आपल्या खोलीला आतून कडी घालत असे, असे आया सांगत असे. मिस डिसोजाला वाटले, आपण काय अय्यर डॉक्टर काय सारखेच. ती अपंग म्हातारी आहे म्हणून त्यांना कुठे जाता येत नाही. आपणाला कुणीच नाही म्हणून जाता येत नाही. मग माणसाला माणसे असावीत की नाही. तिने आता वॉर्डकडे जाण्याचे ठरवले. निदान एक काम तरी संपेल. शिवाय कोणाशी तरी 10-15 मिनिटे बोलत बसायला मिळाले तर बरे वाटेल. नाही तरी आता जर निरोपच घ्यायचा झाला तर त्या बायकांचाच घ्यायचा. त्यांच्याच आयुष्याशी तिचे धागेदोरे जमून गेले होते. त्या 28 खाटांवर आलेल्या स्त्रिया अनेक भाषांच्या होत्या. मुंबई, कलकत्ता यांसारख्या इतर ठिकाणांहून आलेल्या होत्या. खर्च सरकारी असल्याने अमुकच हॉस्पिटल हवे असा आग्रह चालायचा नाही. त्या एकाकी बायांना घरची आठवण झाली. घरची आठवण झाली की अनेकदा स्टूल पुढे ओढून बोलत बसत. मिस डिसोजाने तासच्या तास काढले होते. त्यांच्या मुलांच्या फोटोंचे कौतुक केले होते. ती पार्वती देशमुख. तिच्या नवऱ्याला तार केल्यानंतर तो केव्हा येणार म्हणून ती रात्रभर तळमळत होती. तेव्हा मिस डिसोजाने सारी रात्र तिच्या शेजारी काढली होती आणि तेही ती सकाळपर्यंत टिकणार नाही असे डॉक्टरांनी सांगितल्यावर. तो आता दुसऱ्या दिवशी दुपारी तोपर्यंत पार्वती दूर शेतामधील त्या खोपटातील टेबलावर गेली होती व तिच्यावर पांढरी चादर पूर्णपणे झाकली होती. ती राधाबाई अष्टपुत्रे. तिचे ऑपरेशन आहे म्हणून घरी कळवले तेव्हा नवऱ्याकडून बोटभर चिठ्ठी आली नाही. ऑपरेशनच्या दिवशी आले ते अगदी थकून विरून गेलेले तिचे आईबाप.
एका खोलीत ते दोन प्राचीन गिधाडांप्रमाणे राहिले. त्यांचे सोळे फार कडक असल्याने त्यांनी केळ्याखेरीज काही खायला घेतले नाही. प्यायचे पाणी स्वतः आणायचे, म्हणजे लटलट कापणाऱ्या म्हातारीला तासभर लागे. मग डिसोजाला राधाबाईपेक्षा तिचीच काळजी घ्यावी लागली होती. शेवटी स्वतः जाऊन तिने त्यांना स्टेशनवर गाडीत बसवले, तेव्हा कुठे ती निर्धास्त झाली होती. एकदा अमीनबी तापाच्या भरात बेभानपणे विहिरीकडे जाऊ लागली, तेव्हा ती हातातील भांड्याने सारखे मारत असताही मिस डिसोजाने तिला घट्ट धरून ठेवले होते. आणखी 1 वर्ष राहायला पाहिजे असे डॉक्टरांनी सांगताच शिवानी चिकमटने तोंडात धरलेले थर्मामीटर वैतागाने चावून ओठ कापून घेतले. तेव्हा तासभर तिला मंगळून मिस डिसोजानेच काचेचे सगळे तुकडे बाहेर काढले होते. गेल्या 15 वर्षात अनेक स्त्रिया आल्या. त्या सगळ्यांना निरोप देताना मिस डिसोजा हजर होती. काही जणींच्या अंगावर तिने पराभूत होऊन हताश मनाने पांढरी चादर घातली. अनेकींना आता येथे पुन्हा येऊ नका, पण कधीतरी पत्र पाठवा म्हणत टांग्यात बसून स्टेशनकडे धाडले होते. त्यांच्याकडून तिला नंतर कधी पत्रे आली नाहीत. पत्रे येत कधीतरी, पण ती CMOला, अय्यर डॉक्टरांना. पण मिस डिसोजाला वाटे पत्रे आली पाहिजेत असे कुठे आहे. ही माणसे विखरून सगळीकडे गेली. त्या ठिकाणी आपली आठवण असणार. हॉस्पिटलमधील दिवस आठवताना आपला खास उल्लेख होणारच. वॉर्डकडे जाताना मिस डिसोजाला थोडा उत्साह वाटला. वरांड्यातून ती हळूहळू वॉर्डकडे येताना तिने मधल्या चौकातील बागेतून जाणारा जवळचा रस्ता घेतला. मागच्या वरांड्यात औषधाची रिकामी खोकी साठवली होती. भिंत व खोकी यांच्यामधील सांद्रीतून येत असता तिच्या कानावर हसण्याचा मोठा आवाज पडला. ती थबकली व उत्सुकतेने तेथील खिडकीतून आत पाहू लागली. आतील 28 खाटांपैकी आता 2-3 मोकळ्या होत्या. त्या शेवटच्या खाटेवर गेले 1.5 वर्ष धोपेश्वरबाई होती. तरुणच, पण 2 मुलांची आई. ती आली त्या दिवशी नवऱ्याने तिला हाताने धरून खाटेपर्यंत पोहोचवले, पण ती एकदा जी आडवी झाली ती स्वतः उठून चाललीच नाही. तिच्या डोक्यात पाणी झाले होते की काय कोणास ठाऊक, पण ती सारखे आड्याकडे पाहत पडून असे. तिला कधी भुकेचे देखील भान नसे. पण डिसोजाने समोर उभे राहून खाण्याचा आग्रह धरला तर ती काहीतरी खात असे. अशा वेळी तिला चमचाभर दही आवडे. तिने एखाद्या आयाला केविलवाण्या आवाजात दही आणायला सांगितले तर त्या हिडीसपिडीस करत जेवणाची गाडी निघून गेली असे खोटेच सांगत. सकाळी 8 वाजता सगळ्यांना ग्लासभर दूध मिळे, पण तिला नवऱ्याने मुद्दाम आणून दिलेला काचेचा सुबक ग्लास कधी टेबलावर दिसलाच नाही. आया आपले मोठे अर्ध्या शेराचे ॲल्युमिनियमचे पेले तेथे ठेवत वाढपी आपल्या अजस्त्र किटलीतून धांदरटपणे दूध ओतून निघून जात असे. व मग धोपेश्वरबाई शेजारचे दूध परस्पर कुणीतरी घरी घेऊन जात असे. पण नवरा मात्र तिकडे ऑफिसमध्ये दही दुधाकरिता जादा पैसे भरे. दर रविवारी तो तिला फार आवडत म्हणून लाल सालीची केळी घेऊन येत असे. तिच्या शेजारी बसून तासभर गप्पा मारत बसे. धोपेश्वरबाई मात्र त्याच्याकडे फक्त हताशपणे पाहत बसे. मध्येच बांधावर आल्याप्रमाणे श्यामने हात भाजून घेतला होता. तो बरा झाला का, किंवा आपली बहीण लीलू बाळंत झाली का
असे ते विचारी. श्यामचा हात बरा होऊन वर्ष झाले होते. लिलूचा मुलगा आता 8 महिन्यांचा होता हे त्याने तिला अनेकदा सांगितले होते. तो निघून गेला की थोडा वेळ ती भिंतीकडे वळून डोळे मिटून पडून राहत असे. मग आया मोलकरीण येत कचरा काढताना केळी उचलून घेऊन जात. तिला अंगावर पातळ नेसता येत नव्हते आणि हाड कातडे राहिलेल्या अंगावर तिला ओझेही सहन होत नसे. तेव्हा मुद्दाम एक दिवस राहून नवऱ्याने शेजारच्या गावातून 6 परकर शिवून आणले. तिला उत्साहाने दाखवले व स्वतःच्या हाताने घड्या करून बाजूच्या कपाटात ठेवून दिले व आता लवकर बरी होऊन घरी ये, पोरं सारखं विचारून स्वतःहून सोडतात बघ, असे सांगून तो निघून गेला. कधी नाही ते त्या संध्याकाळी धोपेश्वरबाई हसरी दिसली. मिस डिसोजाशी सावकाश पण बराच वेळ बोलली. पुढच्या जन्मी आपण यापेक्षा धडधाकट अंग मागून घेणार आहे. आपला मुलगा श्याम मोठा झाला की डॉक्टर होणार आहे असे तिने सांगितले. आंबट अशी करवंदे आता कुठे मिळतील का म्हणून चौकशी केली. त्या रात्री तिचा ताप फणफणला. त्याच दिवशी नेमके मिस डिसोजाचे डोके दुखत होते व नेहमी ड्युटी नसतानाही एकदा तरी या रात्री फेरी मारणारी ती त्या रात्री वॉर्डकडे आली नाही. धोपेश्वरबाई तापात बडबडू लागली. तिचा आवाज घोगरा झाला. रात्रपाळीची आया चरफडली पण पडल्या जागेवरून हलली नाही. पण पहाटेच्या सुमाराला ती गप्पगार झाली. तेव्हा मात्र ती चमकली व खाटेजवळ जाऊन तिने पाहिले. डोळे तसेच हताश निर्जीव ठेवून धोपेश्वरबाई संपली होती. मग वॉर्डबॉय व आयाने बॅटरीच्या प्रकाशात नवीनपैकी 4 परकर, तिची पातळे, कालच नवऱ्याने आणलेली द्राक्षे व तिची साबणाची वडी पळवली. मग वॉर्डबॉयने धावत जाऊन डॉक्टरांना बोलावून आणले. मिस डिसोजाला सांगितले. नवऱ्याला तार केली गेली व तो आल्यावर धोपेश्वरबाई आडवीच बाहेर गेली. मिस डिसोजाने तिच्या सामानाचे एक गाठोडे केले पण चिरडून गेल्याप्रमाणे झालेल्या नवऱ्याने ते तेथेच कोणाला तरी देऊन टाकले आणि वरांड्यात बसून हुंदके देत अर्ध्या तासाने धोपेश्वरबाईचा नवरा त्या कोणत्या श्यामचा बाप निघून गेला. मिस डिसोजाला तिची आठवण झाली की तिच्या डोळ्यांवरची झोप उडे. त्याच रात्री आपण तिकडे गेलो नाही याबद्दल अपराधी वाटे. पण तिला दचकल्यासारखे होत असे ते निराळ्याच विचाराने. तिला वाटे आपल्यालाही रात्री बेरात्री असेच काही झाले तर आपल्या खोलीत सुद्धा अशीच चोरटी पावले हिंडतील. आपण गोळा केलेल्या वस्तूंवर हावरे हात फिरतील. त्या हातोहात नाहीशा होतील आणि जे आपले आहे त्याचे आपलेपणा पार विटाळून जाईल. त्या शेजारच्या खाटेवर कलकत्त्याची मोहिनी दास होती. तिला येऊन 4 वर्षे झाली होती. पहिल्या वर्षी तर तपासणीच्या वेळी ती अधीरपणे विचारत असे, डॉक्टर मी परत केव्हा जाणार. मग वरमलेल्या आवाजात ते सांगत, जाशील की 7-8 महिन्यात. पण हल्ली मात्र तिने विचारणे देखील सोडून दिले होते. दर महिन्याला तिच्या घरून पत्र येत असे. उत्तरासाठी पत्ता लिहिलेले पाकिट असे. 1-2दा मिस डिसोजानेच तिला पत्रे लिहून दिली होती. पण नंतर तिच्या ट्रंकेत तसल्या पाकिटांचा ढिगारा जमला. इकडून लिहायचे तरी काय. तपासणी झाली, ठीक आहे, इतक्यात ऑपरेशन होणार नाही, हेच फक्त, जिवंत आहे एवढेच लिहायचे. गेल्या वर्षी तिच्या मुलाला
घेऊन भाऊ भेटायला आला. त्याआधी त्याचे पत्र मिळताच तिने मुद्दाम शेजारच्या गावातून 2-3 खेळणी आणून ठेवली. मिस डिसूझाला सांगून एक छोटे स्वेटर विणून घेतले, पण तो मुलगा आला त्यावेळी तो तिच्याजवळ यायला देखील तयार झाला नाही. 4 वर्षात त्याच्या डोळ्यांतील ओळखच पुसली होती. तो आता वाढला होता व स्वेटर त्याच्या डोक्यावरून उतरलाही नसता. शरमून मोहिनीने ती खेळणी बाहेर देखील काढली नाहीत. नवऱ्याकडून गेल्या वर्षात 2 ओळींचे पत्र नव्हते. मुलगा आता स्वतंत्र वाटेने मार्गाला लागला होता. त्यांना आपण मुद्दाम लिहायचे, आपण हयात आहो म्हणून. ते कशासाठी? भाऊ मात्र उगाच धडपडत असे. थंडी वाऱ्यात हिंडू नको असे इतक्या अंतरावरून सारखा बजावत असे. कित्येक वेळी मध्येच रात्री मोहिनी कसल्या तरी परक्या मंजूळ भाषेत गाणे म्हणू लागे. इतर बायकांची झोप चाळवे त्या चिडत ओरडून तिला गप्प पडायला सांगत. अनेकदा मिस डिसूझाला त्या गाण्याविषयी फार उत्सुकता वाटे. मोहिनीने तिला 1-2 गाण्यांचा अर्थ सांगितला होता. नदीवर पांढरे बगळे आहेत, झाडे आरशाप्रमाणे पाण्यात दिसत आहेत. बगळ्यांनो, माझ्या घरी निरोप घेऊन जाल का? मी माझ्या नाकातील चमकीचे मोती तुमच्या लाल पायांत बांधीन. मी वसंत पूजनाला निघाले. लाल नागाप्रमाणे भांगात कुंकू आहे. हातात काकणे झंकारत आहेत. हातापायांवर मेहंदी लाल साजरी उमटली आहे. पण भांग विस्कटायला हवा, काकणे पिचावीत व मेहंदी देखील फिकट होऊन जावी. पण तिने एकदा जे गाणे म्हटले होते ते कमालीचे उत्तान होते. शारीरिक भुकेने वखवटलेले होते. मिस डिसूझा दचकताच मोहिनी हसली होती. पण मिस डिसूझाचे अंग तापून ती बावरल्यासारखी झाली आणि रात्रभर तिच्या डोळ्याला डोळा लागला नाही. तिला स्वतःला तसला काही अनुभव नव्हता. तिच्याकडे कधी कुणी डुंकून पाहिले नव्हते. तिच्या चेहऱ्यावरील लव 2 हातावरून दिसे. अंग निबर होत चालले होते. त्याला आता फारसा आकार उरला नव्हता व त्यामुळे ती झग्याच्या कमरेचा पट्टाच घालत नसे. फक्त मानेवरील केस किंचित उंच केले तर मान मात्र गोरीपान स्वच्छ दिसे. दुकानात हस्तिदंती साटीन कापडाची गुंडाळी असावी तशी आणि ती मान गोल आकर्षक आहे हे तिला सांगितले होते, तेही गिरिजा तेंडुलकर या शिकाऊ नर्सने. तरी देखील तिचे अंग पेटल्यासारखे झाले होते. नंतर 4 दिवस ती मोहिनीला भेटली नाही. त्या गाण्याने मोहिनीपेक्षा तीच जास्त शरमून गेली होती. त्यानंतर 1.5-2 वर्षे तेथे असलेली हुबळीची चंद्रमा हळभावी होती. काळ्या चकचकीत चेहऱ्यावर ती शुभ्र मोत्यांचा मुगवट घालत असे व तिचे साधे कुजबुजणे देखील डॉक्टरांच्या घरापर्यंत ऐकू जात असे. तिला आपल्या भाषेखेरीज दुसरी कोणतीच भाषा येत नसे आणि तिचे बोलणे समजावून घेताना मिस डिसूझाची अगदी तिरपीट उडे. तिला दर 5 मिनिटांनी सातव्याला हाक मारावी लागे. मग ती चिडखोर चोरटी म्हातारी सगळ्यांच्या शेणी ओढ्यावर पाठवत येत असे. पण ती कोपऱ्यावर जाईपर्यंत पुन्हा एक हाक तिच्या कानावर पडे. या चंद्रमाला दररोज भस्म लागे. आणि मिस डिसूझाने एकाला मुद्दाम शेजारच्या गावी पाठवून ते आणवले होते. तिचा नवरा लुगड्यांचा फिरता व्यापारी होता व घरी 8 मुले होती. मळकट कोट टोपी घालून ते तेलकट चेहऱ्याने तो येत असे व दर खेपेला
हातमागचे एक जाडेभरडे लुगडे आणि पण त्याचा एक पाय वाळल्या पडवळासारखा होता. तो स्टेशन रस्त्यावरील कोपऱ्यावरून वळला की त्याचे अंग मुडपत येणे वॉर्डाच्या खिडकीतून ओळखता येत असे. मग आले लुगडी महाराज म्हणून शब्द पसरे व खसखस पिकू लागे. एकदा तर मुंबईच्या सावित्री सूर्यवंशीने सगळ्यांसमोर त्याची नक्कल करून दाखवली. चंद्रमा रात्रभर मच्छरदानीत रडत पडली होती व एखाद्या लहान पोरीचे पुसावे त्याप्रमाणे मिस डिसोजानेच तिचे डोळे पुसले होते. पण चंद्रमाने तुसडेपणाने यापुढे मुद्दाम पत्र पाठवल्याखेरीज येऊ नको असे नवऱ्याला बुजावले. पण तो नेहमीप्रमाणे 15 दिवसांनी येतच असे. पण तो यायचा तो शेतातल्या पाऊलवाटेने व येऊन मिस डिसोजाच्या घराजवळ थांबे. मग प्रथमच तेथे येत. असल्याप्रमाणे तो अधीरपणे चंद्रमाविषयी चौकशी करी व मी आलो होतो म्हणून सांगू नका म्हणून विनवणी करून चोरासारखा जात असे. ती सावित्री सूर्यवंशी मात्र अतिशय वात्रट मिजाजखोर बाई होती. खरे म्हणजे येथे येऊन राहायला तिला काही धाडसुद्धा झाली नव्हती. फुफ्फुसावर कधी मागे एकदा छाया दिसली म्हणून तिला येथे राहायला सांगितले होते. खरे म्हणजे 4-5 महिन्यांपूर्वीच तिने जायला हरकत नव्हती. पण घरच्या पैशाने ती सोकावून बसली होती व आणखी 4 महिने तरी आरामात काढण्याचा तिचा विचार होता. तिला आपल्या स्वतंत्र खोलीत आठवड्यातून 3दा मटण लागे व दररोज अंडी लागत. घरचा रेडिओ आणण्याबाबत तिने एकदा CMOची परवानगी विचारली होती. संध्याकाळ झाली की ही बया आपल्या भोवती घोळका जमवी. मग ती बाई चालते कशी, या बाईचाच भाऊ कसा लठ्ठ आहे यांच्या ती नकला करी. मोहिनीच्या भावाने दाढी ठेवली होती तेव्हा तिने डोक्यावरील केस हनुवटीखाली बांधून घेऊन सगळ्यांना हसवले होते. धोपेश्वरबाईच्या नवऱ्याच्या टाचा फुटल्या होत्या. तो निघाला की ती मोठ्याने ओरडून विचारी, आया सगळ्या पाटवाट्या आहेत ना सुरक्षित, नाहीतर पायात अडकून नाहीशा व्हायच्या हो. राधाबाईचे म्हातारे आईबाप आल्यावर तिने त्यांना बघून शेणीची अर्जंट ऑर्डर देऊन ठेवा हो असे मिस डिसोजाला सांगून ठेवले होते. शिवानीचा कुणी नातलग तिला एकदा भेटायला आला होता. तो बराच स्थूल असून त्याचे पोट सुटले होते. तेव्हा तिने 4 चौघींपुढे सांगून टाकले, त्यालाही रहा म्हणावे येथेच, म्हणजे ही या वॉर्डात व तो मॅटर्निटी हाऊसमध्ये. मिस डिसोजाला अनेकदा वाटे आजूबाजूच्या शेतांच्या बांधांवर वाढलेल्या एखाद्या बाभळीची दणकट काटेरी फांदी घ्यावी आणि या कंजारणीचे तांबूस पुष्ट अंग चांगले फोडून टाकावे. विशेषतः ही चोरून औषधे विकते असे तिने CMOला सांगितले व औषधाचे कपाट तिच्या ताब्यातून घेतले. तेव्हा तर खरोखरच हातात एक फळकूट घेऊन मिस डिसोजा कितीतरी वेळ त्याच विचारात उभीही होती. मिस डिसोजाने आत पाहिले व नव्या जुन्या आठवणी एकदम गोंधळाने तिच्या मनावर आदळल्या. एवढा गोतावळा आपण निर्माण केला, आता त्याचा निरोप तरी घ्यायलाच हवा असे तिला फार वाटले. आपण जाणार म्हणताच ती मोहिनी दास तर रडूच लागणार. अमीन बी घुंगट घालून बसणार याची तिला खात्री होती. पण त्यांचे सांत्वन तर करावे लागणार. जेथे आपण मानाने जगलो तेथे ओझे म्हणून राहणार नाही हे त्यांना समजावून सांगावे लागणार. पण तिने काळजीपूर्वक आत पाहिले
तेव्हा तिला घोळक्याच्या मध्यभागी सावित्री सूर्यवंशी दिसली आणि आता तिचे सोंग पाहताच मिस डिसोजाचे पाय विरघळल्यासारखे झाले व ती शरमून गेली. सावित्रीने आपला झोपायचा जगा घालून आत उशी ठेवत स्वतःला एखाद्या पिंपासारखे गोल केले होते व ओठावरून कोळशाच्या भुकटीचा पट्टा ओढला होता. तिने एका हातात लोकरीचा गुंडा व सुया घेतल्या होत्या व दुसऱ्या हाताने मानेवरील केस फिसकारत ती फेंगड्या पायांनी दर खाटेजवळ जात होती व काहीतरी बडबडत होती. तिच्या प्रत्येक वाक्याने सगळ्या जणी खिदळत होत्या. मोहिनी तर हसत आपल्या खाटेवर लोळत होती आणि चंद्रमाचा हसताना होणारा गरगरीत आवाज काचेवर ओरखड्याप्रमाणे उमटत होता. एकदम चपराक मिळाल्याप्रमाणे मिस डिसोजा चमकली होती. ते सोंग तिचेच होते. सावित्रीने मग उशी बाहेर काढली व एक लात मारून दूर उडवली. जाओ यहाँ से मिस डिसोजा, अब इधर मत आना. हिंदी चित्रपटातील हिजड्या खलनायिकेप्रमाणे ती ओरडली व ला 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 करत ती बाजूच्या खाटेवर बसली. आपल्या भोवती हसणारे वेडेवाकडे चेहरे, अनेक तऱ्हेचे दात यांचे एक चक्रच फिरू लागले आहे असे मिस डिसोजाला वाटू लागले. मोहिनीने, शिवानीने, अमीनबीने देखील आपल्याला हसावे, दररोज पातळ नेसवावे लागे त्या गंगा पाटीलने घरून कोणी काही पाठवत नाही म्हणून वरचेवर आपणाकडून ऑमलेट टोस्ट करून घेणाऱ्या नीला देशपांडेने देखील या साऱ्यांनी आपले वेडेवाकडे दाखवावेत. आणि कुणास ठाऊक, धोपेश्वरबाई आज असती तर भर तापातही हसण्याचे आपले कर्तव्य तिनेही चोख पार पाडले असते. पण मिस डिसोजा तशीच बधीर होऊन किती वेळ उभी राहिली असती कुणास ठाऊक. आता अंधार पडला होता, पण समोरून कुणीतरी बॅटरी घेऊन चालले होते. अंधारातून आवाज आला, कोण मिस डिसोजा का? आवाज दामले डॉक्टरांचा होता. मिस डिसोजाने वारूळ झाल्याप्रमाणे केले व ती वाहनावर आली. अंधारात तिचा चेहरा दिसत नव्हता, पण सवयीने तिने चेहऱ्यावर हसू आणले होते. होय, आता अशीच मी वॉर्डातून परत येत होते. चला, मी तुम्हाला घरापर्यंत बॅटरी दाखवतो, तो म्हणाला. ती व्यथित मनाने पायऱ्या उतरून आली. वॉर्डाच्या दुसऱ्या बाजूला जेवणाची ढकलगाडी आल्याची घंटा झाली. वॉर्डामधील गदारोळ थांबला व भांडी ताटांचा खणखणाट सुरू झाला. सवयीने मिस डिसोजाचे पाय रेंगाळले. ती दररोज यावेळी येथे थांबत असे व वाढप्याचा कल पाहून मधल्यामध्ये 2-4 चपात्या कागदात गुंडाळून घेत असे. मग रात्री चूल पेटवायची गरज नसे. जेवणे झाल्यावर आया एका बादलीत ताटे रिकामी करत त्यातील थोडे अन्न ती टॉमी करता घेऊन जात असे. हे नियमाविरुद्ध होते, पण विधभर उंचीचा टॉमी त्याच अन्नावर हातभर उंच तपकिरी केसांचा झाला होता. तिचे पाय रेंगाळले खरे, पण आत मात्र तिची जीभ त्या मिंध्या अन्नाने कडवटली. तिला एकदम शरम वाटली नाही. आता नाही त्या अन्नाला हात लावणार. आज बसेल टॉमी उपाशी.
नाहीतर घरी निघेल एखाद्या शिळा तुकडा. तिने आता निश्चयाने पावले उचलायला सुरुवात केली. आता रस्ता पायाखालचा होता व दामलेने बॅटरी बंद केली होती, पण आज त्याने कधी नाही ते तिने दिलेला स्कार्फ वापरला होता हे तिच्या ध्यानात आले होते. ती शांतापई की कुणीतरी उद्या येणार आहे म्हणे, तो म्हणाला. मग पुढं तुमचं काय? त्याने इतक्या सरळपणे विचारले की तिला आवडले. येथे निदान डोंगी आडपडदा नाही. व्हायचं काय? मला काही त्यांनी जा म्हणून सांगितलं नाही, ती थोड्या आवेशाने म्हणाली. पण आता एखाद्या आयाप्रमाणे राबडे मात्र जीवावर येते हे खरं. दामले काही बोलला नाही. त्याने स्कार्फ उगाचच सावरला. ते खरं आहे, प्रथम बोचतं, पण नंतर त्याची सवय होते. जगात सगळ्याच गोष्टीची सवय होऊन जाते. पण पाहू काही मार्ग निघतो का? त्याच्या शब्दांनी तिला उगाचच बरे वाटले. वॉर्डमधील त्या बायांसाठी झाडांच्या काड्या केल्या, पण तेथे त्यांनी उशीला लाथ मारून ढकलले. पण या थंडसर अंधारात हे आपुलकीचे शब्द तिला फार धीराचे वाटले. पण दुसऱ्या क्षणी त्या शब्दांतील उपराधाची तिला कडवट गंमत वाटली. स्वतः चिंता झालेला दामले डॉक्टर आपल्याला काय मदत करणार? स्वतःच्या बायकोला वॉर्डमध्ये ठेवायला म्हणून तो प्रथम तेथे आला, पण ती वारली त्यावेळी तो तेथे नव्हता. त्या शेतातील खोपटात प्रेत एक दिवस ठेवावे लागले होते. तो 4 वेळा डॉक्टरीच्या परीक्षेला बसला, पण त्याच्या त्या लांबट गाठीसारख्या बोटांना यशच नव्हते. महिन्यातून 2-4दा तरी त्याच्या हातून थर्मामीटर खाली पडे. धक्क्याने काहीतरी सांडे, जे इंजेक्शन ती स्वतः अर्ध्या मिनिटात देऊ शके, ते द्यायला त्याला 15 मिनिटे लागत आणि काही वेळा तर त्याला शिरही सापडत नसे. या माणसाने आयुष्यात कधी एखादा पोपट विकत घेतला तर तो हटकून तोतराच निघणार. आता हा आपणाला कसली मदत करणार बरे? पण शब्द फुकाचे असेनात का? त्यामुळे तिला उल्हसित वाटले हे मात्र खरे. तसं काही मनाला लावून घेऊ नका, दामले म्हणाला. असं हे चालायचंच. मी कॉलेजमध्ये गेलो तेव्हा मला काय वाटायचं माहीत आहे? 10 वर्षात मी असल्या एखाद्या हॉस्पिटलचा मुख्य होईन. तो हसला की काय कुणास ठाऊक, पण तसा आवाज झाला खरा. चालताना तो मध्येच कशाला तरी ठेचाळला व तोल सावरण्यासाठी त्याने हात पसरला. तो मिस डिसोजाच्या खांद्यावर पडला व तिच्या मानेवर क्षणभर स्थिरावला. मिस डिसोजा एकदम डाग बसल्याप्रमाणे चमकली. मोहिनीचे गाणे एकदम हाताची बोटे होऊन मानेवर बसल्याप्रमाणे ती बावरली. दामलेने चटकन हात मागे घेतला व बॅटरी पेटवली. माफ करा हं, बॅटरी जवळ असून पायाखालच्या रस्त्यावर ठेचाळणारा मीच असेन पहिला माणूस, तो म्हणाला. तेथून त्याने घरापर्यंत बॅटरी चालू ठेवली. मिस डिसोजाला आता काही बोलावेसे वाटत नव्हते. ती घराजवळ आली व तिने कुलूप काढले. नंतर बोलू केव्हा तरी, जाता जाता दामले म्हणाला. ती आत आली. नेहमीच्या सवयीप्रमाणे टॉमी बाहेरच्या मोकळ्या ओसरीत वाट पाहत बसला होता. यावेळी ती दररोज त्याचे खाणे घेऊन येत असे. ती वखवखून उंबऱ्यापर्यंत आला व शेवटी वळवळू लागला. पण तिने दिवा लावून दार जोराने ढकलून दिले. घरात पाऊल टाकताच सारी विषण्णता तिच्यावर कोसळली. ती अंथरुणावर पडली व एकदम हुंदके देऊ लागली. टॉमीने नाक खुपसून दार उघडले व तो आत आला. पण हे आजचे निराळे दृश्य पाहून तो खाली बसला व खुळ्यासारखा पाहू लागला. हातातील सारे
ओघळून गेल्याने येणारी रितेपणाची भावना तिच्यात राहिली. गेली 12-15 वर्षे अशी वांजोटी निघून गेली. इतक्या दिवसात एका माणसाची पारख झाली नाही. 100 फुटांवर एखाद्या परक्या माणसाचे पाऊल वाजले की टॉम ओरडू लागतो आणि इतके दिवस सतत परिचय होऊन आपल्याला एक माणूस ओळखता आले नाही. मोहिनीचे दुःख उसने घेऊन रात्रीच्या रात्री आपण तिच्यासाठी तळमळलो. अय्यर डॉक्टरांच्या नव्या संसाराला लागणाऱ्या वस्तू गोळा करण्यासाठी आपण पाठ मोडली. आता मात्र कुणालाच त्याचे काही नाही. आधाराला घेतलेली काठी टाकून द्यावी तसे आपण फेकले गेलो उशीला लाथ मारून. काम काय कुठेही मिळते. फारशी काही अपेक्षा केली नाही की झाले. हा टॉमी त्या रात्री पावसात भिजून पायरीवर आला त्यावेळी त्याची काही अपेक्षा नव्हती, पण वाढलाच की तो खूप सुखाने. आता ती एकदम उठून बसली. या ठिकाणी आणखी एक दिवस काढायचा ही कल्पनाच तिला भीषण वाटू लागली. उद्या संध्याकाळी ती शांतापै येणार, तेव्हा तिला चार्ज द्यावा लागणार. खरं म्हणजे चार्ज द्यायला आता काही राहिलेच नव्हते. पूर्वी दैनंदिन लागणाऱ्या औषधांचे कपाट तिच्या ताब्यात होते, पण सावित्री सूर्यवंशीने CMOचे काम फुंकताच ते तिच्या हातून गेले. ब्रेटाचा हिशोबही ऑफिसने घेतला होता. आता राहिले काय तर घरातील खाट कपाट. तेव्हा ती येण्याच्या आतच आपण निघून जावे हे बरे असे तिला वाटू लागले. एका दृष्टीने वॉर्डशी असलेले धागेदोरे असे एका हिसक्यासरशी तुटून गेले हे बरेच झाले म्हणायचे. नाहीतर कोणी डोळ्यांत पाणी आणले असते. आपुलकीचा एक शब्द उच्चारला असता तर कदाचित आपले मन विरघळून गेले असते व आपण असेच भाबडेपणाने दिवसाचा टाका घालत राहिलो असतो. ती आवेगाने उठली. आता 9 वाजायला आले होते. ती उठताच टॉमीने मोठ्या आशेने शेपटी हलवायला सुरुवात केली, पण तिचे त्याकडे लक्ष गेले नाही. तिने खोलीत सगळीकडे पाहिले तेव्हा तर ती व्याकुळच झाली. जाताना काय घेऊन जायचे याचा विचार करत तिने दृष्टी टाकली तर तिचे स्वतःचे असे अगदी थोडे होते. आपली 15 वर्षे इतकी बरड गेली याची तिला पूर्वी कधी कल्पना आली नव्हती. माणसे तर कुणी जवळ झाली नव्हतीच, पण भोवती वस्तूही फारशा जमल्या नव्हत्या. ही नवार लावलेली खाट, छोटे जुने लाकडी कपाट, खुर्ची, सारे हॉस्पिटलचे कबशात ही जाताना कोणीतरी दिलेल्या 10-12 भांडी होती. ती मात्र तिने विकत घेतली होती. घड्याळ तिचे होते. हे सोडले तर विशेष काही राहिलेच नाही. त्या घरातून बाहेर पडल्यावर तिने भावाकडून आईचा एक फोटो व तिचा आरसा मागवून घेतला होता. आरशावर तर तिचा हक्क होता, कारण आईनेच तो तिला दिला होता, पण तो 2-3 वर्षापूर्वी फुटला. मग काही उरलेच नाही. तिने सुटकेस पुढे ओढली व फू फू करत धूळ झाडत उघडली. आत आईचा फोटो होता. 2 रेशमी झगे होते. पत्र्याच्या एका लहान डबीत रुपये होते. ते तिने काळजीपूर्वक मोजून पाहिले. 311 रुपयांवर निदान 2-3 महिने तरी टिचून काढता येतील.
असा तिला विश्वास वाटला. तिने खुंटी दोरीवरील आपले कपडे भराभर आत भरले, भांडी कपाटात ठेवली, खाटेवरील गादी गुंडाळून कोपऱ्यात उभी केली. मग जमिनीवर कचरा पडला होता तशा स्थितीत घर टाकून जायला तिचे मन तयार होईना. तिने झाडणी घेऊन ती खोली तेवढी झाडून घेतली. आता काही करायचे उरले नाही. आता 10 वाजून गेले असावेत. घड्याळ आता सुटकेसमध्ये टिकटिकत होते. तिने सुटकेस उघडली तेव्हा तिच्या पायाला मऊ ओलसर स्पर्श झाला. तिने एकदम घाबरून खाली पाहिले. टॉमी तिच्या पायाला नाक लावत होता. मग मात्र तिला चमकल्यासारखे झाले. या साऱ्या टॉमीची मात्र काहीच व्यवस्था झाली नव्हती. तिने त्याला एकदम उचलले व त्याच्या मऊ तपकिरी केसांवर गाल घासला. तिने त्याला टेबलावर ठेवले. तो तेथे अंग पसरून बसला व काळ्या स्वच्छ डोळ्यांनी तिच्याकडे पाहू लागला. तिला वाटले, आता याचे काय करायचे बरे. आपण जेथे जाणार तेथे त्याला काही नेता यायचे नाही. आपलेच पाय रस्त्याला नाहीत तर त्याला कुठे नेणार. पण त्याला मागे टाकून जावे लागणार या कल्पनेनेच ती हादरली व त्याच्या डोळ्यांत पाहताना तिला आपलेच चित्र दिसू लागले. हे कुत्रे कुणाचे कुणास ठाऊक, पण एका जागी चिंधीसारखे भिजून पायरीवर ओरडू लागले. ते नेमके याच पायरीवर का बरे आले. नंतर कधीतरी मनाची अशी कालवाकालव करण्यासाठी. पण तसे पाहिले तर आपण तरी नेमक्या याच ठिकाणी का आलो. दोघेही तसेच चोरून मारून आणलेल्या अन्नावर वाढलो आणि कुठे जायचे म्हणजे दोघांनाही जागा नाही. पण मिस डिसोजाला एका गोष्टीचा मात्र विश्वास वाटला. निदान टॉमी तरी अन्न देणाऱ्या हाताला जागणारा आहे. तो उशीला लाथ मारणार नाही. तिला अद्याप त्याच्या केसांचा मऊ स्पर्श जाणवत होता. त्याचा वास ताजा होता. तिला वाटले, आता आपले आयुष्यच या केसांच्या वासाच्या मऊपणाच्या वस्त्राने झाकले आहे. पण आता मात्र ते टाकून द्यायला हवे आणि पुन्हा एकदा वस्त्रहीन जन्म घेऊन नवी वाट शोधली पाहिजे. दोपेश्वरबाई, नेहमी पुढल्या जन्मी आपण असं करणार तसं करणार असे म्हणे. याची तिला आठवण झाली. पण तिला वाटले, नव्या जन्मासाठी प्रत्यक्ष मरायला हवे असे कुठे आहे. हयात असतानाच आपण अनेकदा मरतो, जन्म घेत असतो. घरातून बाहेर पडताना तिला फार वाटले होते, निदान आपला भाऊ तरी जाऊ नको म्हणेल. कुठे जाणार, काय करणार म्हणून विचारील. पण तो शरमून खाली मान घालून बसला. त्यावेळी काहीतरी मेले, नवे जन्मले. आईचा आरसा फुटला. महिने राबून केलेली बाग उन्हात जळून गेली. औषधे चोरून विकली म्हणून आळ आला. शांता पै आली. उशीला लाथ बसली. सारेच लहान मोठे मृत्यू, लहान मोठे जन्म आणि खरे मरण म्हणजेच या चक्रातून मुक्ती असते. आता टॉमीला टाकले म्हणजे हेच खरे. पण तिला त्याचा एकदम रागही आला. याच ठिकाणी त्याने येण्याची काही गरज नव्हती. तो आला नसता तर ही यातनाही निर्माण झाली नसती. क्षणभर विचार करत तिने त्याच्याकडे पाहिले.
क्षणभर विचार करत तिने त्याच्याकडे पाहिले. आपल्या मागे काय होणार याचे. लहानपणी तिने पुष्कळशी मेलेली कुत्री पाहिली होती. रस्त्यावरील केर काढणाऱ्या महाराने एकदा एका मेलेल्या कुत्र्याच्या तंगडीला सुतळी बांधून रस्त्यावरून ओढत नेले होते व ते मागून फरफटत जात असता धुळीत ओलसर पट्टा उमटत होता. एकदा घरासमोर कचऱ्याच्या कुंडात एक कुत्रे पडले होते. त्याचे पोट तमाम फुगले होते व त्याचे पाय दिवसभर झटक्याने हलत होते. एवढेसे कुत्रे, पण त्याला मरायला इतका वेळ लागेल, इतक्या वेदना सहन कराव्या लागतील याची तिला कल्पना नव्हती. त्या दिवशी रात्री अंथरुणात ती तासभर त्या आठवणीने रडत होती आणि ते सारे आतडे बाहेर टाकून लाल फुटलेले ट्रक खालचे कुत्रे तिला निरनिराळी दृश्य आठवू लागली. तसे टॉमीला टाकून जाण्याचे जास्तच जीवावर येऊ लागले. पण तिने उद्धटपणे स्वतःला बजावले, बस झालं तुझं, एवढं काही हळवं व्हायला नको. माणसं काय कुत्री काय कुणा वाचून म्हणत नाहीत. भावाचा आधार सुटला म्हणून तू मेली नाहीस, तू गेलीस म्हणून ते उपाशी मरणार नाही. तिने मनावरची कोळिष्टके झाडून टाकली. तिने कपडे वाळत घालायची दोरी सोडली व ती टॉमीच्या गळ्यास बांधून तिचे दुसरे टोक खिडकीला बांधून टाकले. कधी नाही ते हे बंधन गळ्यात पाहून टॉमी धडपडला व हिसपिस करू लागला. पण मधून तो भूक लागताच करीत असा आवाज करू लागला. तेव्हा मात्र तिला एकदम उद्वेग वाटला. माझं मडं गेलं तरी याला मात्र आपल्या भुकेचा विसर पडायचा नाही. ती पुटपुटली व कपाटाकडे गेली. पण कालच्या ब्रेडच्या तुकड्याखेरीज घरी काहीच नव्हते. येथे ब्रेडवाला एक दिवसाआड येत असे. आज तिला भूक असती तर वाढप्याकडून चपात्या मिळाल्या नसत्या तर त्या ब्रेडवर तिने भागवले असते. तिने इनॅमलची ताटली घेतली व ब्रेड तिच्यावर ठेवून ती त्याच्या पुढे आदळली. त्याने हुंगल्यासारखे केले पण तो पाय पसरून हुसमुसत राहिला. तिने दिवा घालवला, सुटकेस उचलली व दार उघडून रस्त्यावर कुणी आहे का पाहिले. हॉस्पिटलच्या रस्त्यावर मधून दिवे होते व आपल्या कक्षेत आल्यावर तिच्या भोवती प्रकाश टाकून तिला पकडण्यासाठी टपून सावध उभे होते. त्यामागे दूर स्टेशनवरील दिवे दिसत होते. तिने मन घट्ट केले, दार हळूच ओढून घेतले व ती मागच्या पाऊलवाटेने स्टेशनकडे निघाली. जाताना अय्यर डॉक्टरांच्या घराजवळून मागच्या बाजूने जावे लागे. तेथे येताच तिची पावले एकदम हलकी झाली, कारण अय्यरांच्या खोलीत दिवा होता व ते खुर्चीत बसलेले दिसत होते. त्यांच्या हातात टेबलावर असते तसली लांब लखलखीत सुरी होती व ते तिच्याकडे पाहत ती फिरवत असता तिची धार चमकत होती, जणू ती तिच्याच गळ्यावरून फिरल्याप्रमाणे. मिस डिसोजा सरकली. तिला एकदम वाटले, डॉक्टर असलं भलतं काही करू नका वेड्यासारखं. पण अय्यरांनी ती सुरी विमनस्पणे टेबलावर टाकली व पेन उचलून ते शून्यपणे बोटांवर आपटू लागले. मिस डिसोजाला हायसे वाटले. सुटकेस धरलेली बोटे तिने तेथल्या तेथेच हलवून त्यांचा निरोप घेतला व पावलांचा आवाज होणार नाही याची काळजी घेत ती पुढे गेली. कोपरा ओलांडल्यावर वडारांची 2-4 कुत्री वचवचत अंगावर आली. तिने 2-4 दगड गोळा केले व मधून एखादा फेकत ती स्टेशनकडे निघाली. स्टेशन आता निर्जन होते. भोवतालची दुकाने आता मिटली होती व त्यांसमोर फळ्यांवर 2-4 माणसे अस्ताव्यस्त
झोपली होती. रेल्वे ऑफिसमध्ये कंदील होता, पण तेथील कारकूनही आडवा झाला होता. ती प्लॅटफॉर्मवर आली तेव्हा वाऱ्याच्या धारदार स्पर्शाने तिचे अंग शहारले. आपण आपले स्वेटर बाहेर ठेवले असते तर बरे झाले असते असे तिला वाटले. तिने प्रकाशापासून दूर असलेले एक बाक निवडले. आता फार तर 11 वाजले असतील, म्हणजे गाडी यायला अद्याप 2 तास तरी असतील. 2 तास तर 2 तास अशा आशयाने तिने निश्वास सोडला व ती अंग आखडून बसली. सुटकेसवर हात ठेवला की आतील घड्याळाची टिकटिक जाणवे, पण किती वेळ गेला याची तिला कल्पना नव्हती. कारण तिला आता मधूनमधून डुलक्या येऊ लागल्या होत्या. पण ती खाडकन जागी झाली. ते तोंडावर बॅटरीचा उजेड पडला म्हणून प्रथम तिला वाटले आपण वॉर्डजवळ आहोत व दामले डॉक्टरच प्रकाश टाकत आहे. तिने स्वतःला सावरले व उजेडातून मान वळवत बाजूला पाहिले. कोण, मेरी की काय? तू काय करतेस इथं? हा आवाज निराळा होता. तो ओळखीचा होता, पण तो कुणाचा होता हे प्रथम तिच्या ध्यानात येईना. शिवाय मेरी या नावाला हाक मारणारे येथे कुणीच नव्हते. हिशोब खात्यातील पगार देणाऱ्या कारकुनाखेरीज ते नाव कुणाला माहीत होते की नाही कुणास ठाऊक. ओळखलं नाहीस? मी पिंटो, तो आवाज म्हणाला. काळ्या लोकरीच्या सूटमधल्या माणसाकडे तिने निरखून पाहिले व मग तिला आठवले. पिंटोला भेटताच तोंडावर हलकाच थंड पाण्याचा शिडकावा व्हावा त्याप्रमाणे तिला ताजेतवाने वाटले व ती उत्साहाने उभी राहिली. काय योगायोग बघ, पिंटो म्हणाला. आजच सकाळी तुमचे अय्यर डॉक्टर इकडे आले होते. त्यांच्याजवळ मी तुझी चौकशी करत होतो. पण तू इथं केव्हा आलास? मिस डिसूझानं उत्सुकतेने विचारले. मी येऊन झाले 4-5 दिवस. तो रामब्रह्म 2 महिन्यांच्या रजेवर गेला अचानक, तेव्हा मला इकडं घातलं. पण इथं काय करणार तू? गाडीला तर अद्याप अवकाश आहे. त्यात आजच ती तासभर लेट आहे. तू 2nd क्लास वेटिंग रूममध्ये बस की. उघड्या प्लॅटफॉर्मवरील वाऱ्याने मिस डिसोझाला गारठल्यासारखे झाले होते. तिने सुटकेस उचलली व ती पिंटो बरोबर निघाली. याच वेळी त्याची बदली नेमकी इथे व्हावी ही गोष्ट तिला फार शकुनाची वाटली. हा पिंटो तिच्याच गावचा होता. 4 घरे टाकली की त्याचे घर होते. शिवाय मागे एकदा तो या स्टेशनवर थोडे दिवस होताही. मिस डिसोझाला खऱ्या परिस्थितीतील थोडा उपरोध जाणवला. ती येथे आल्यावर तो 2 महिन्यांतच बदलून गेला. आता तिचे वास्तव्य संपले तर आता 2 महिने तो येथे राहणार आहे. 2nd क्लास वेटिंग रूम दुसऱ्या टोकाला होती. पिंटोने कुलूप काढले व बॅटरीच्या प्रकाशात दिवा लावला. दरवाजा उघडाच ठेवला. आता वाऱ्याचा जोर तितकासा भासत नव्हता, पण अद्याप थंडीही कमी झाली नव्हती. साऱ्या जगात फक्त वेटिंग रूममध्येच आढळते तसलेच विलक्षण आकाराचे बोजड फर्निचर त्या खोलीत होते. एक सुरक्षित कोपरा पाहून मिस डिसोझाने सुटकेस टेबलावर ठेवली व सँडल्स काढत ती लांब हाताच्या एका प्रचंड खळग्यासारख्या खोल खुर्चीत विसावली. पिंटोने खिशातून उग्र वासाची एक सिगार काढली व किंचित थरथरणाऱ्या हाताने ती पेटवली. कितीतरी दिवसांनी आपण भेटतो आहो, पिंटो म्हणाला.
तुझ्यात काही फरक पडला नाही. पण आता सांग, या असल्या आगगाडीनं कुठं जाणार तू? मला 2 महिन्यांची रजा मिळाली आहे. त्याच्याकडे न पाहता मिस डिसूझा म्हणाली. अगदी भरपगारी बरं का. मीही कितीतरी दिवसात कुठं गेले नाही. म्हटलं एकदा भावाकडे जाऊन यावं. सारं तोडून बाहेर पडले खरे, पण त्याच्या खरीच कुणी उरलंच नाही. काही वेळा जुन्या गावाविषयी बोलावंसं वाटतं, पण ते सारं पाहिलं आहे कुणी आता त्याच्या खेरीज. पिंटो क्षणभर गप्प राहिला. खरे तर तो तिच्या भावाहून 4-5 वर्षांनीच मोठा असेल, पण तो किंचित स्थूल झाला होता व त्याचा चेहरा फळावरील पातळ सालीप्रमाणे तुकतुकीत थोडा सुरकुतलेला होता आणि आता त्यावर एक प्रकारचा कड आल्याप्रमाणे लालसर रंग होता. सिगारसमोर दातात धरून ते विचकत असल्याप्रमाणे बोलण्याची त्याची पद्धत होती. आज सकाळीच अय्यर डॉक्टर इकडे आले होते. त्याचं कसलंसं पार्सल पाठवायचं होतं म्हणे. तू अद्याप इथंच आहेस की काय याबद्दल मला शंका होती, म्हणून मी त्याच्याजवळ तुझी चौकशी केली. तेव्हा त्यांनी तुझी थोडी हकीकत सांगितली. त्याला आधीच सगळे माहीत आहे हे पाहून ती थोडी वरमली. तिला अय्यर डॉक्टरांचा थोडा रागही आला. होणार ते तर खरेच, पण म्हणून काही ते सगळीकडे सांगत सुटण्याची गरज नव्हती. हां, तशी थोडी गुंतागुंत आहे खरी. त्यांनी काही मला अद्याप जा म्हणून सांगितलं नाही, पण आता तेथील मनच उडाले. आता पुन्हा आणखी कुठं तर सुरुवात करायची, पण म्हटलं त्याआधी थोडी सुटी घ्यावी. गेल्या कितीतरी वर्षात 15 दिवस मी सुखानं पडून आहे. असं कधी घडलं नाही, म्हणून मी भावाकडे चालले आहे. तो काही मला दारातून हाकलून देणार नाही. शिवाय आता माझं काही कोणाला ओझं होणार नाही, ती म्हणाली व गळ्यातील पांढऱ्या मण्यांच्या माळेशी चाळा करत ती खुल्यासारखी हसली. निदान 1.5-2 महिने तरी, मग पुढचं बघू. बरं, तू कधी हल्ली गेला होतास का पणजीला? हल्ली म्हणजे काय, मी परवाच 1 महिन्याची रजा घेतली होती. आता आमचंही तिथं कुणी राहिलं नाही. घराची विल्हेवाट लांबायची होती, तेव्हा होतो मी तिथे 8-15 दिवस. सिगारेटची राख झाडत पिंटो म्हणाला. त्याचा हात आता स्पष्ट थरथरत होता. होय, खरं का? मग कसा आहे माझा भाऊ? त्याला आणखी काही मुलंबाळं झाली? एखाद्या लहान मुलीप्रमाणे उत्साहाने मिस डिसूझाने विचारले. पिंटो प्रथम काही बोलला नाही. तो उठला व दिव्याजवळ आला. वाऱ्याचा झोत त्यावर सारखा आदळत असल्याने ज्योत मधून भडकत होती. त्याने ती बारीक केली. तो पुन्हा वळला व खुर्ची बरीच पुढे ओढून बसला. तू भावाकडे निघाली होतीस, तो म्हणाला. म्हणजे तुला तिकडची काहीच माहिती नाही तर? आता वारा थोडा वाढला. वेटिंग रूममध्ये दार खडखडून भिंतीवर आदळू लागले. पिंटो पुन्हा उठला व त्याने पायानेच ढकलून दार लावले, पण तो परत फिरतो तोच पुन्हा अदृश्य हाताने ढकलल्याप्रमाणे ते उघडले. पिंटोने एक शिवी हासडली. त्याने पुन्हा दार लावले व करकचत आतून कडी लावली. आता ठीक झालं, तो परत येऊन बसत म्हणाला. हे बघ मेरी, तू धीट आहेस म्हणून मी तुला सारं सांगतो. मी परवा गेलो होतो ना, त्यावेळी सारं पाहिलं. त्याआधीच 1.5-2 महिने तो वारला. गेली 2 वर्ष तो अर्धांगानं आजारी होता. तुमचं घरचं दुकान तर केव्हाच बंद झालं होतं. त्याची बायको कुठंतरी काम करत होती म्हणून कसंबसं चाललं होतं. याला 2 मुलं आहेत. पण खरं सांगू मेरी, मी जे ऐकलं त्यावरून तो मेला ते सुटला असं मला वाटलं. कुणीही भेटायला गेलं तर तो अक्षरशः रडत असे. म्हणे
हा एकदाचा मरत का नाही असे शब्द त्याला दिवसातून 4-5दा ऐकावे लागत. मग भेटायला आलेला माणूस जायला निघाला की तो त्यास 4 आण्याचं विष आणून द्या म्हणून हळूच सांगू लागे. तो वारला आणि मला कुणीच कळवलं नाही. मिस डिसोजाने चिंबलेल्या आवाजात विचारले. कोण कळवणार तुला? त्याची बायको? उपराजाने पिंटो म्हणाला. तुला घरातून काढलं त्याच्या दुसऱ्या दिवशी तिनं मेजवानी दिली होती माहीत आहे तुला, आणि ती तुझे पत्ते शोधत अगत्यानं तुला कळवणार. वेळीच आहेस तू. पण डिसोजाचे त्याच्याकडे लक्ष नव्हते. तिच्या बधीर मनात मुंग्या हळूहळू लागल्याप्रमाणे वारूळ फुटले होते. एकदम अंगावर ओतल्याप्रमाणे सारेच झपाट्याने आठवले. भावाचे फुटबॉल खेळण्याचे वेड, शिकण्याविषयी अगदी लहानपणापासून असणारा द्वेष, अंथरुणावर अस्ताव्यस्त झोपणे, कधीतरी जाऊन मुद्दाम तिच्यासाठी मासे धरून आणणे, तो मरत का नाही असे कोणी म्हणण्याजोगे आयुष्याचे ओझे होणे एकदम चिडून तिला वाटले. मग उठून तो सरळ इकडे का आला नाही? आपणाला काही त्याचे ओझे झाले नसते? आणखी थोड्या आपल्याच रक्ताचे कुणी कुणाला ओझे झाले आहे? 6-7 महिन्यांपूर्वी तो मेला. पण त्या दिवशी आपणच काय करत होतो बरे? त्याच नेमक्या वेळी हसत खिदळत होतो. चहाचा गरम कप घेत होतो. वाढप्याने जरा जादा मटण दिले म्हणून जिभल्या चाटत होतो की जवळच्या गावात आलेल्या सर्कशीत जाऊन अंगावर काळ्या तलवारी असलेला तो पिवळा धमक वाघ त्याचे विधभर वाकड्या सुरीसारखे दात पाहत गमतीचे वाटणारे शहारे अंगावर आणत होतो. त्या दिवशी अंगावर रेशमी जगाई असेल. कदाचित हातरुमालावर आपण थोडे अत्तरही टाकले असेल. मनात कुठेही त्या दिवशी घरदार, भाऊ, आई यांची पुसटही आठवण नसेल. आणि त्या दिवशी हा भाऊ विष मागत मरून गेला. तिला आता आवेग थोपवता आला नाही. तिचे खांदे हलू लागले व ती एकदम हुंदके देऊ लागली. तिचे केस थरथरले व तिने डोके खाली केले. त्यावेळी तिची गोरी स्वच्छ मान मंद प्रकाशात एकदम मोकळी, फार लालस वाटली. पिंटोने सिगार तशीच कोपऱ्यात टाकून दिली. ती जळत्या रेषेत कोपऱ्यात जाऊन पडली व तेथे धगधगीत डोळ्याप्रमाणे दिसू लागली. हळूहळू तिच्यावर राख जमली व डोळा मिटल्याप्रमाणे झाला. पिंटो जवळ आला व त्याने तिच्या मानेवर हात ठेवला व किंचित वाकून तो घोगऱ्या आवाजात म्हणाला, मेरी, तू काही काळजी करू नकोस. तू जर मनात आणशील तर सारं ठीक होईल. तिने चमकून वर पाहिले व ती भेदरून उभी राहिली. पिंटोने तिला एकदम गच्च धरले. त्याचा चेहरा एकदम जवळ आला आणि त्याच्या उघड्या पिवळ्या दातांतून सिगार व्हिस्कीचा उग्र, डोके भणभणणारा वास तिच्या चेहऱ्यावर आदळला. त्याचा स्पर्श होताच आपण अगदी वितळून जाऊन ओघळत आहो असे तिला वाटले व तिच्यातील शक्तीच गेली. मनात घृणा असताही अंग मात्र तापल्याप्रमाणे झाले व मोहिनीच्या गाण्यातील शब्द जळते मासे होऊन अंगभर खेळत आहेत असे तिला वाटू लागले. पिंटोने तिला भिंतीकडच्या बाकाकडे ढकलले व त्याने दात जास्तच जवळ आणले. भिंतीबाहेर जवळच एकदम अंधाराच्या चिंध्या झाल्यासारख्या झाल्या. 5-10 कुत्री वचावचा ओरडून भांडू लागली. झोपेतून जागी झाल्याप्रमाणे मिस डिसोजा भानावर आली. तिने स्वतःला सावरले व बोटे वाकडी करून तिने त्या तुकतुकीत लालसर चेहऱ्यावर नांगरल्याप्रमाणे कचकन नखे ओढली. एक शिवी देऊन पिंटो थोडा मागे सरकला, पण मग जास्तच चिडून त्याने सारे अंगच तिच्यावर झोकले. तिने टेबलाचा आधार घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिचा हात
सुटकेसवर पडला व घड्याळाची टिकटिक तिला जाणवली. जणू त्या आधाराची वाट पाहत असल्याप्रमाणे तिने सुटकेस उचलली व रागाने पिंटोच्या चेहऱ्यावर आदळली. त्याच्या नाकातून रक्त आले व त्याच्या मळकट खाकी शर्टावर पडू लागले. सुटकेस घेऊन ती तशीच दाराकडे धावली. तिने करकचत कडी काढली व अनवाळी पायानेच बाहेर पडली. झग्याची वरची 2 बटणे तुटली होती आणि गळ्यातील पांढऱ्या मण्यांची माळही नाहीशी झाली होती. तिने केसांवर हात फिरवला व थरथरत्या अंगाने ती हॉस्पिटलकडे वेगाने निघाली. वडारांची कुत्री पुन्हा ओरडू लागली. मध्येच अंगावर धावू लागली. त्यांचे ओठ मागे ओढल्याप्रमाणे होत व अणुकुचीदार हावरे दात दिसत. एक काळे कुत्रे तर फरलांगभर तिच्या बाजूने ओरडत आले. पण आता तिने तिकडे लक्ष न देता शेतातील पाऊलवाट गाठली. शेत मोकळे होते, पण जोंधळ्याची ताटे काढल्यावर राहिलेले खुंट सर्वत्र होते आणि कुठेही अनवाणी पाऊल टाकताच टोकदार वेदना होत. आतापर्यंत आपण पाहिलेले सारे दात आपणाला छळण्यासाठी येथे उगवून बसले आहेत असे तिला क्षणभर वाटून गेले. ती घराजवळ आली. तिने दरवाजा ढकलला व आतून कडी लावून त्यास पाठ लावून उभी राहत ती धापा टाकू लागली. तिने चाचपडत काड्याची पेटी शोधून दिवा लावला. टॉमी तिला पाहताच तिच्या पायात लडबडू लागला. त्याने ब्रेडचा एखादा लचका तोडला असेल नसेल, बाकीचा तसाच होता. तिने सुटकेस कोपऱ्यात ठेवली व खाटेवर अंग टाकले. थोड्या वेळाने उठून बसत तिने जळत्या डोळ्यांनी घराकडे पाहिले. कपाट, खाट, कोपऱ्यात गुंडाळून ठेवलेली गादी, कपबशा, ठेवलेले शेल्फ, पण आता त्यातील काहीच तिथे राहिले नव्हते. मगा तिने उंबरा ओलांडला तेव्हाच तिने सारे बंद तोडून टाकले होते. आता खुद्द तीच परकी झाली होती. बाजारात विकायला नेलेले जनावर गिऱ्हाईकच नसल्याने पुन्हा त्याच गोठ्यात परत यावे तसे तिला वाटले व ती गोठून निर्बुद्ध बसली. नंतर तिला जाणवले, आपणाला भूक लागली आहे, फार भूक लागली आहे. कुरतडणारी अनावर कुंपणाच्या तारेप्रमाणे काट्याची मनात भावाचे प्रेत असले तरी भूक काही मरत नाही. आता तिला टॉमीविषयी एकदम आपुलकी वाटू लागली. तिला आता त्याची भूक समजली. तिच्या मनात एक विचार आला, पण शरमेने तिने तो बाजूला टाकला. तिने कपाट उघडले. 2-3 भांड्यांत पाहिले, पण घरी काही नव्हते हे तिला आधीच माहीत होते. ती खालच्या मानेने आली. तिने टॉमीच्या गळ्यातील दोरी सोडली व त्याला मोकळे केले. त्याने दात लावलेल्या बाजूकडचा तुकडा तिने हातानेच फाडला व त्याच्या पुढे तो टाकून बाकीचा कपाटावर ठेवला. त्याने तो तुकडा उचलला व बाहेरच्या ओसरीत कोपऱ्यात अंग पसरले. तिने पुन्हा दार लावले. कपाटावरील ब्रेडचा तुकडा तिने अधाशासारखा खाल्ला व कपभर पाणी डोसून ती तशीच कपडे न बदलता, गादी न उकलता खाटेवर आडवी झाली. दारावर आवाज झाला म्हणून ती दचकून जागी झाली तेव्हा उजाडले होते. यावेळी कोण आले असावे याचा विचार करत ती उठली, पण सारे अंग अवघडले होते व डोळ्यांत कालची वेदना ठसठसत होती. तिने केस उगाचच सावरल्यासारखे केले. अवघडल्या मानेवर हात फिरवला व डोळे बारीक करीत तिने दार उघडले. दारात दामले डॉक्टर उभा होता. माफ करा हं, मी फार लवकर आलो, तो म्हणाला. सकाळी फिरायला म्हणून मी बाहेर पडलो तेव्हा म्हटलं उठलात का पाहावं. मिस डिसोजा मागे सरकताच तो आत आला व त्याने उगाचच इकडे तिकडे पाहिले. म्हणजे हे काय, तुम्ही कुठं जायला निघालात की काय, त्याने आश्चर्याने विचारले. मिस डिसोजा काही बोलली नाही. तिला आता त्याचे बोलणे नको होते.
त्याने निघून जावे असे ती सारखे मनात घोकत होती. तिने खुर्ची पुढे ओढली व त्यावर बसून कपाळ दाबून धरले. हे पहा मिस डिसूजा, मी जरा मोकळेपणानं बोलतो म्हणून रागावू नका. तो म्हणाला, मी काल रात्री येतानाच तुम्हाला सांगणार होतो. आता सकाळी अगदी राहवलंच नाही म्हणून मी मुद्दाम आलो. तो पुढे आला व त्याने वाकून तिच्या खुर्चीच्या दोन्ही हातांवर हात ठेवले. एवढ्यानं दबायची जरुरी नाही, तो म्हणाला. अशा वेळी मदत करायला माणसं असतात. निव्वळ ती शांतापायी येणार म्हणून गाव सोडून जायची गरज नाही. मी तुम्हाला हवी ती मदत करीन. त्याने एक दीर्घ श्वास घेतला व ओठावरून जीभ फिरवली. तुझ्यासारखीला मदत करायची नाही तर करायची कुणाला? तो आणखी थोडा पुढे वागताच मिस डिसूजा एकदम आकसली व निर्जीव डोळ्यांनी पाहतच राहिली. दामलेचे ओठ किंचित मागे ओढल्यासारखे झाले होते. त्याचेही दात पिवळसर वेडेवाकडे होते व ओठावर तोच तो हावरा परिचित ओलसरपणा होता. कथा समाप्त. वस्त्र नावाची कथा समाप्त.